त्या महिलेला अखेर मिळाला न्याय. 8 दिवसाच्या आमरण उपोषणाला मिळाले यश. मुख्य कार्यकारी अधिकारींच्या आदेशाने मिळाले नियुक्तीपत्र. नमस्कार, सत्य को जाणो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नगर परिषद आमगाव येथे रुजू असलेल्या दुर्गा कटरे या महिलेला काही महिन्यापूर्वीच कामावरून काढण्यात आले होते. त्यामुळे तिने 1 महिन्याआधी आमरण उपोषण केले. तेव्हा तिची प्रकृती खालावल्याने तिला ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. तेव्हा आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी त्या महिलेची भेट घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्या अधिकाऱ्यांना त्या महिलेला कामावर घेण्याकरिता चर्चा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला कामावर घेण्याचे आश्वासन दिले, परंतु काही दिवस लोटून सुद्धा त्या महिलेला कामावर रुजू केले नसल्याने तिने दिनांक 2/7/2025 पासून आपल्या दोन्ही मुलीसह आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने ती दखल घेऊन मुख्य अधिकारी प्रमोद कांबळे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी अस्मिता सूर्यवंशी हस्ते व नगर परिषदचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मनुष्यबळ पुरवठा कंत्राट पद्धतीवर नियुक्तीपत्र देण्यात आले व आपल्या कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानंतर बजरंग दलचे जिल्हा संयोजक बालाराम व्यास यांच्या हस्ते निंबू पाणी पाजून उपोषण सोडविण्यात आले.